डोंबिवलीकरांची अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली मागणी अखेर एसटी महामंडळानं पूर्ण केली आहे। आजपासून डोंबिवलीहून पुण्यासाठी बस सेवा सुरू करण्यात आली आहे। आज सकाळी 7 वाजता डोंबिवली पूर्वेकडील बाजीप्रभू चौकातून एसटीला हिरवा झेंडा दाखवण्यात आला। डोंबिवलीमध्ये अनेक पुणेकर स्थायिक झालेले आहेत। पुण्याला जायचं झाल्यास ठाणे किंवा कल्याणहून रेल्वेनं किंवा कल्याण अथवा विठ्ठलवाडी आगारातून बसनं हा प्रवास करावा लागतो। इतक्या वर्षांमध्ये थेट पुण्यासाठी बस सेवाच उपलब्ध नसल्यानं डोंबिवलीकरांमध्ये काहीशी नाराजी होती। अखेर आज सकाळी एसटीची पहिली बस डोंबिवलीमधून रवाना झाली। यावेळी नागरिक आणि मनसे कार्यकर्त्यांनी या बसचं स्वागत केलं। प्रवाशांना पेढे वाटून चालक आणि वाहकाचाही सत्कार करण्यात आला। या बसमुळे मोठी गैरसोय दूर झाल्याची भावना प्रवाशांनी व्यक्त केली आहे। या बसला चांगला प्रतिसाद मिळाल्यास भविष्यात शिवनेरी बस सुरू करण्याचे प्रयत्न करू असं मनसेच्या कार्यकर्त्यांनी म्हटलंय। डोंबिवलीकरांची गेल्या अनेक वर्षांची मागणी होती की डोंबिवलीतून पुण्यासाठी एसटी सेवा उपलब्ध व्हावी, परंतु ही मागणी लक्षात घेता महाराष्ट्र नवनिर्माण सेना डोंबिवली शहरातर्फे याचा पाठपुरावा करण्यात आला आणि आमची मागणी मान्य करून आज सोमवारपासून रोज सकाळी 7 वाजता डोंबिवलीहून पुण्यासाठी ही बस सेवा सुरू करण्यात आलेली आहे। खूप आनंद झाला आहे की आजपासून जे पुण्याला जे जाणारे बस आणि नागरिकांना पण सोयी होतील इथून जायला। जवळ MIDCला जायचं एवढं लांब होतं, पण आता इथून जाण्यासाठी खूप जवळ होईल। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।